पिंपरीमध्ये आढळला कोट्यवधींचा ड्रग्जचा साठा, ड्रग्ज विक्रीत चक्क पोलिसांचाही समावेश। पोलिसाच्या घरी सापडलं 45 कोटींचं ड्रग्ज। मुख्यमंत्री शिंदे वाशिम दौऱ्यावर, भावना गवळींनी आयोजित केलेल्या महिला मेळाव्याला करणार मार्गदर्शन। चंद्रपुरात भाजपचं शक्तिवंदन अभियान, शहरातील महिलांसाठी मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन। भंडाऱ्यात घरात घुसून मायलेकीवरती प्राणघातक हल्ला, हल्ल्यात महिला गंभीर जखमी, हल्लेखोर आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरू। छत्रपती संभाजीनगरात पाण्याची समस्या गंभीर, 150 गावांना करावा लागतोय टँकरद्वारे पाणी पुरवठा, जिल्ह्यात पाणीबाणीची शक्यता। गोंदिया जिल्ह्यात शासकीय केंद्रावर धान खरेदीची संख्या कमी, शेतकऱ्यांची खासगी व्यापाऱ्यांकडे धान विक्री। लातूर नागपूर महामार्गावरती भीषण अपघात, अपघातात 4घांचा जागीच मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी। यावल तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळीचा धुमाकूळ, अवकाळी पावसानं पपई पिकांचं मोठं नुकसान, शेकडो पपईची झाडं जमीनदोस्त। हिंगोलीमध्ये गहू कापणीच्या कामाला सुरुवात, गहू कापणीसाठी शेतकऱ्यांची लगबग। वाशिमची साखरा आंतरराष्ट्रीय शाळा ठरली राज्यामध्ये अव्वल, माझी शाळा सुंदर शाळा अभियानात पटकावलं प्रथम पारितोषिक। गडचिरोलीतील देवलमरी इथल्या 3 घरांना अचानक आग, आगीमध्ये घरं जळून खाक, 3 कुटुंब आली रस्त्यावर। रत्नागिरी जिल्ह्यातील आडे उटंबर खाडी पुलाच्या दुरुस्तीचं काम सुरू, पुलावरील अवजड वाहतूक बंद। अनैतिक संबंधात अडसर ठरल्यानं आईनं काढला पोटच्या पुराचा काटा, गळा दाबून केली हत्या, पोलिसांच्या तपासानंतर सत्य आलं समोर, आईला अटक। पुण्याच्या हद्दीपासून आत येण्यास जड वाहनांना बंदी, शहर ओलांडताना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आदेश, मंगळवारपासून नियमांची अंमलबजावणी। यंदा देशभर हळदीला चांगला भाव, शेतकऱ्यांना दिलासा, बाजार समितीत देखील हळद 150 ते 200 रुपये किलोच्या घरात। राज्यभरातील वृद्धाश्रमांबाबत लवकरच नवं धोरण येणार, सरकारी वृद्धाश्रमांसोबतच खासगी वृद्धाश्रमांवरही देखरेख, राज्य सरकारची प्रतिज्ञापत्राद्वारे हायकोर्टात ग्वाही। तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सौद्यात बेदाण्याला 355 रुपयांचा उच्चांकी दर, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण। छत्तीसगडमधील चकमकीमध्ये ठार झालेल्या माओवाद्यांची ओळख पटली, मृत आरोपी LGS कमांडर नागेश असल्याचं समोर, आरोपीवरती होतं 10 लाख रुपयांचं बक्षीस।